ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या। सप्टेंबर 9, 2020 ला आरक्षणाला स्थगिती आली। महाराष्ट्रातल्या 285 मराठा समाजातील एससीबीसीच्या कॅटेगरीतून उपकेंद्र सहाय्यक म्हणून भरती झालेल्या मराठा बांधवांना आज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे, कागदपत्रांची पडताळणी चालू आहे। या महाराष्ट्रातला प्रमुख समाज असलेला मराठा समाजाच्या तमाम लेकरांना पोरांना बाहेर ठेवून हे शासन ज्या पद्धतीने आज भरती करत आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या गेटवर आलो आहोत। माझं आव्हान आहे सरकारला, मीडियाला, आरक्षण कुणाला मिळतं, जे कष्टकरी आहेत त्याला मिळतं। ही तमाम शेतकऱ्यांची पोरं आहेत, ही तमाम कष्टकऱ्यांची पोरं आहेत आणि यांचं आरक्षण स्थगिती मिळाली, ठीक आहे, स्थगितीनंतर आम्हाला देऊ नका, पण यांचं सिलेक्शन ऑलरेडी या स्थगितीच्या अगोदर झालंय। मला सांगा, मागच्या वर्षी MBBS ला, इंजिनिअरिंगला जे पोरं आरक्षणातनं भरती झाले त्यांचं शिक्षण तुम्ही थांबवलंय का? नाही थांबवलं। मग ह्यांचं पण स्थगितीच्या अगोदरची भरती आहे, त्यामुळे ह्यांची भरती या राज्य शासनानं कंटिन्यू केली पाहिजे, यांची भरती समाविष्ट केली पाहिजे। आणि ह्यांनी जर आम्हाला सोडून करणार असाल तर आमची भाकरी कोण हिसकावून घेणार असाल तर त्याची पण भाकरी हिसकावून घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। आमचा इतिहास आहे, या महाराष्ट्रातली पाया असलेली, फाउंडेशन असलेली आमची जमात आहे आणि आमच्या जमातीवर जर कोण असं आक्रमण करणार असेल, आमचे हक्क हिरावून कोण घेणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाहीये। आमचा इतिहास मराठा मूक मोर्चाचा, क्रांतीचा आहे। जगानं आदर्श घ्यावे अशी आंदोलने केली, 50,000 कोटीचं नुकसान करून या राष्ट्राचं ज्यांनी आंदोलन केले त्यांना न्याय मिळाला, पण शांततेत आंदोलन करणाऱ्या समाजावर जर कोण अन्याय करणार असेल तर ही क्रांतीची ठिणगी परत एकदा पेटल्याशिवाय शांत बसणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शासनकर्त्याला काय इशारा द्याल? जय शिवाजी। शासनकर्त्याला माझा विचार आहे, तुम्ही नोकरीतलं 13% आणि शिक्षणातलं 12% स्थगितीनंतरचं घेऊ नका, पण स्थगितीच्या अगोदर ज्या पोरांचं सिलेक्शन झालंय, ज्या माझ्या भगिनींचं सिलेक्शन झालंय त्यांना तुम्ही आत्ता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आत घेऊन त्यांचे पण कागदपत्र पडताळणी करून त्यांना सेवेत कायम करण्यासाठी माझं सरकारला नम्र आव्हान आहे। आज मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी बैठक बोलवले, ते विचार करू बोललेत, आम्हाला विचारणं, आम्हाला रिझल्ट पाहिजे। जे 285 बांधव MSCBचे बाहेर काढलेत त्या तमाम बांधवांना आज आम्ही गेटवर आलोय, उद्या ऑफिसमध्ये घुसून आमच्या हातून चुकीचं काय घडू नये असं माझं कळकळीचं आव्हान आहे शासनाला। तातडीनं हे 285 पोरं आज शासनानं सेवेत समाविष्ट करून घेतले पाहिजे।